नव्हे आर नूक संसार हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा, देव धर्म सांदी पाडिला सकळ, विषय गोंधळ गाजितसे, रात्री दिसेन पूर कुटुंबाचे समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे, तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, थोर होती सुखी नारायणी. एकदम साधारण शब्दामध्ये समजेल अशा भाषेमध्ये तुकोबाराय आपल्याला समजवत आहेत. श्रीमद भगवत गीता समजत नाही म्हणून माझ्या निरागस लाडक्या छोट्याशा अगदी 14-15 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ राज लिहिला. का लिहिला? की आपल्याला श्रीमद भगवत गीता समजावी म्हणून. तिचा सार काढला, तिच्यातून सर्व रस काढला, तिच्यातून मद ओढलं त्या श्रीमद भगवत गीतेमधून, आणि तो सर्व रस भगवान श्री ज्ञानोबारायांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये उतरवला. त्या ज्ञानेश्वरीचं गूढ तत्वज्ञान काही लोकांना, काही त्यांच्या लेकरांना समजत नाही म्हणून तो रस अजून काढला आणि सोप्या भाषेत समजावा म्हणून तुकोबारायांनी तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा आपल्या सर्वांसमोर मांडली. तीही भाषा आपल्याला समजत नाही म्हणून त्याही पेक्षा साधी सरळ सोपी मराठमोळ भाषा म्हणून एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत आपल्या समोर सर्वांसमोर मांडलं. नवी आरनुक संसार हाती हाची धंदा. हा फक्त एक बिझनेस आहे, हा फक्त एक धंदा आहे. आज तुमच्याकडे तुमची प्रॉपर्टी सोपवल्या गेलेली आहे, उद्या तुम्ही दुसऱ्याकडे पास करणार आहात. तुमचं घर हे भाड्याचं आहे, तुमचं घर सर्वांचंच, तुमचं माझं सर्वांचं घर भाड्याचं आहे. आज खोली खाली करायची आहे, राहती खोली पण, आणि ही सुद्धा खोली खाली करूनच जायचंय. फक्त समजणाऱ्याला जेव्हा समजतं की परमार्थामध्ये देव धर्म सांदी पाडिले सकळ, विषय गोंधळ गाजित असे. हा धंदा, हा बिझनेस जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शेवटची घटिका आलेली असते, आणि ती घटिका आली की आपण विचार करतो आपल्या आयुष्याचे 60-70 वर्ष निघून गेले पण लोक काय म्हणतील हा विचार आपण करत राहिलो. किती वर्ष? आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत.